नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या पहिल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर चला तर मग आता हा नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या फर्स्ट यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग स्पेशली फक्त जॉब रिलेटेड असणार आहे आणि हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या नक्कीच. आणि हो, जर काही मिस्टेक होत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कॉमन क्वेश्चन्स आम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत आणि ते मग आता आम्ही तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. आणि त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, खूप लॉंग नाही आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. दुबईमध्ये जॉब शोधायला सुरुवात कुठून करावी? तर पहिले असते की जॉब पोर्टल्स असतात, बरेचशा वेबसाईट्स आहे, आपण तिथून अप्लाय करू शकतो. सेकंड आहे लिंक्डइन. तर लिंक्डइनवरती काय असतं ना की आपण मोस्टली HR ला कॉन्टॅक्ट करायचा. तर जास्तीत जास्त आपण आपले कनेक्शन्स बनवायचे लिंक्डइनवरती, जे दुबईमधले आहेत, HR मध्ये आहेत किंवा दुसऱ्या फील्डमध्ये आहेत. जेवढे आपण कनेक्शन्स बनवणार तेवढे आपल्याला रेफरन्स मिळणार, आपण जेवढं कम्युनिकेशन चांगलं ठेवणार. त्याच्यानंतर थर्ड आहे कंपनीच्या काही वेबसाईट्स. तर काही कंपनीजच्या वेबसाईट्सवरती पण करिअर्समध्ये ऑप्शन असतात, त्यांचे जॉब ओपनिंग्स तिथे आलेले असतात, तर आपण तिथून पण अप्लाय करू शकतो. आणि फोर्थ आहे रेफरन्स हा इथे खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला जर रेफरन्स मिळाला नाही इथे तर तुमचा जॉब 70 ते 80% फिक्स आहे असंच समजा. म्हणून ह्या सर्व गोष्टी इथे येतात. तर चला तर मग आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. ओके, दुसरा क्वेश्चन असा होता की दुबईसाठी CV कसा असावा. तर दुबईसाठी जो CV असतो UAE बेस, त्याच्यामध्ये आपल्याला ATS फॉर्मॅट पाहिजे असतो. ATS फॉर्मॅट इंडियामध्ये सुद्धा असतो किंवा अदर कंट्रीजमध्ये सुद्धा असतो. अब्रॉडमध्ये सगळं ATS फॉर्मॅटच असतो. त्या ATSमध्ये बेसिकली काय असतं की तुमचा जो CV असतो त्याच्यामध्ये जर त्यांनी कीवर्ड्स टाकले तर तो तुमचा CV सिलेक्ट होतो. तर हे कीवर्ड्स तुम्ही ChatGPT थ्रू किंवा जेमिनी थ्रू जे तुम्ही AI यूज करत असणार त्याच्यानुसार तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. बेसिकली फर्स्ट जो असतो तुमचा तो स्किलवरती फोकस ठेवायचा. स्किल्स तुम्हाला मेन्शन करावे लागतील CVमध्ये. स्किल्स असतात, एक्सपिरियन्स असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला फास्ट जॉब पाहिजे असेल तुम्हाला रेफरन्स असा पहिल्या क्वेश्चनचं आन्सर हिने सांगितलं. सर सेकंडमध्ये जर तुम्ही CV बनवत असाल तर तुम्हाला सर्टिफिकेशन, तुमचं क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स. आणि एक्सपिरियन्स नसेल तुम्हाला, जर फ्रेशर म्हणून जर तुम्ही यूज करत असणार CV, तुम्हाला जॉब हवा असेल फ्रेशर म्हणून, तर तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये इथे आधी एंट्री करायची. जर तुम्हाला जॉब करायचा असेल तुमच्या स्वतःच्या प्रोफाईलमध्ये, तर तुम्हाला स्टार्ट करावं लागेल दुसऱ्या प्रोफाईलमध्ये, जसं सेल्स असेल किंवा कुठली सर्व्हिस असेल किंवा कुठलाही जॉब असेल, एंट्री करायची तुम्हाला. जसं तुमचा व्हिसा एकदा लागला तसं तुम्ही चेंज करू शकतात आणि दुसरा जॉब बघू शकता. ठीक आहे. तर फ्रेशरला 100% जॉब मिळतो. सॅलरी तुमची इंडियन रुपीजनुसार 70,000-80,000 मिनिमम असते. ठीक आहे. आणि एक्सपेन्सेस वगैरे सगळे कवर असतात कंपनी थ्रू, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तिसरा प्रश्न असा आहे की फ्रेशरला दुबईमध्ये जॉब मिळू शकतो का? हो, मिळू शकतो. कुठल्याही बेस, जसं मी तुम्हाला सांगितलं, रिसेप्शनिस्ट असेल किंवा ॲडमिन असेल, सपोर्ट असेल, हॉस्पिटॅलिटी, कुठलाही जॉब असेल. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन असा आहे की दुबईमध्ये जॉब शोधण्यासाठी कोणती पोर्टल वापरावी. सगळ्यात पहिलं नोकरी गल्फ हे जेन्युइन आहे. ठीक आहे. नोकरी गल्फमध्ये जर तुम्ही CV अप्लाय करत असाल, जसं आपल्याकडे नोकरी ॲप आहे इंडियामध्ये, तसंच इथे नोकरी गल्फ म्हणून आहे. Naukri.com आपल्याकडे. Naukri.com आपल्याकडे, तसं नोकरी गल्फ म्हणून इथे आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ 5 ते 6 इथे एमिरेट्स आहेत, त्याच्यामध्ये पण जॉब करू शकतात, अप्लाय करू शकतात. आणि अदर म्हणजे जसं ओमान आहे, कतार आहे, कुवेत आहे, बहरीन आहे, तिथं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात, फक्त एक नोकरी गल्फ ॲप्लिकेशन थ्रू. तिथं काय तुमचं CV अपलोड करायचं आहे, 100% तुम्हाला ते तुमची जी प्रोफाईल इथे अपडेट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉल्स यायला सुरू होतील. फर्स्ट थिंग आहे, तुम्ही इंडियन टाईमनुसार कॅल्क्युलेट करून 1.5 तास पुढे करून, म्हणजे जसं समजा की इथं आत्ता 9 वाजले तर इंडियामध्ये 10:30 वाजले असते. ठीक आहे. तुम्ही 10:30च्या आधीच सकाळी तुम्हाला CV अपडेट करावं लागेल, जसं ते HRच्या प्रोफाईलवरती तुम्ही लवकर दिसणार. ठीक आहे. तर फर्स्ट झालं नोकरी गल्फ. ठीक आहे. सेकंड तुम्हाला लिंक्डइन, जसं हिने सांगितलं, लिंक्डइन आणि नोकरी गल्फ सगळ्यात ट्रस्टेड आहे. आणि त्याच्यानंतर मला नाही वाटत, कारण मी आतापर्यंत लिंक्डइन आणि नोकरी गल्फवरनंच मला जॉब मिळाले. दुसरी गोष्ट, मी इथे 7-8 वर्षापासून आहे आणि 7 वर्षात माझा 5वा जॉब आहे. ठीक आहे. तुम्ही जितकं स्विच करणार तेवढं तुम्हाला फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग होणार, एक्सपिरियन्स येणार आणि ग्रोथ होतील तुमची. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला अप्लाय करायचं, बिंदास्त अप्लाय करा आणि सगळं सेफ आहे. ठीक आहे. नंतर दुबईला येण्यापूर्वी जॉब मिळवणे चांगले आहे की विजावरती येणे चांगलं आहे? दोन्ही ऑप्शन बेस्ट आहेत. जर तुमचा एक्सपिरियन्स स्ट्रॉंग असेल, जर तुमचा CV स्ट्रॉंग असेल, जर तुम्हाला एक्सपिरियन्स इंडियात खूप असेल आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल जास्त असेल, तर तुम्ही रेफरन्स थ्रू घेऊ शकतात डायरेक्ट जॉब इंडियातनं. कारण की माझा इथे रेफरन्स एवढा नव्हता आधी, पण माझ्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स होते. मी तसं इथे बीज रोवून ठेवलं, तर त्याच्यामुळे मला डायरेक्ट कॉल्स आले मला. आणि कॉल्स आल्यानंतर मी त्यांना जसे माझे सर्टिफिकेट्स होते, अप्रुव्हल्स होते इथले ॲडनॉकचे वगैरे, त्यांनी कॉल्स केले आणि मी नंतर इंटरव्ह्यू दिला. फर्स्ट इंटरव्ह्यू माझा क्रॅक झाला आणि आजपर्यंत माझे सगळे इंटरव्ह्यू क्लिअर झालो, कारण की मला ट्रिक्स माहिती आहेत. ट्रिक्स तुम्हाला हव्या असतील तर कॉमेंट करा, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक वगैरे टाकून देईन. ठीक आहे. तर व्हिजिट विजावरती तुम्ही येऊ शकतात. ठीक आहे. आणि इथे कोणी फ्रेंड्स असतील, रिलेटिव्स असतील, तिथं राहू शकतात. नसेल तर काही प्लेसेस आहेत जिथे खूप चिपेस्ट तुम्हाला अकोमोडेशन मिळेल आणि
हॉस्टेल्स पण असतात जे तुम्हाला कमीत कमी म्हणजे 2200मध्ये कमीत कमी 5 दिवस तुम्हाला ठेवतील, अशी सुद्धा सोय आहे. तर राहण्या खाण्याचा खर्च जो असतो तो स्वतः करावा लागतो व्हिजिट विजावरती, आणि त्याच्यात तुम्ही जॉब शोधू शकता. जॉब नाही करता येणार तुम्हाला, जॉब शोधू शकता. पण मी गॅरंटीने सांगू शकतो, जर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल जर असेल तर तुम्ही कमीत कमी एका महिन्यामध्ये कमीत कमी 3 इंटरव्ह्यू तुम्ही देऊ शकता. हे 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 महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नंतर 6वा क्वेश्चन आहे, दुबईमध्ये जॉब मिळायला साधारण किती वेळ लागू शकतो? जसं मी तुम्हाला सांगितलं 1 महिना, कमीत कमी 1 महिना. जर तुम्ही फ्रेशर असणार 2 महिन्याचा विजा असतो किंवा 1 महिन्याचा विजा असतो. तुमच्या 200 दिरहमचा 1 महिन्याचा विजा असतो. बेसिकली तो झाला अप्रॉक्स बेदुने 4 50,000पर्यंत एका महिन्याचा विजा असतो. आता सध्या रेट वाढलेत म्हणून 50,000, नाहीतर 40-45,000मध्ये 1 महिन्याचा विजा, त्याचा तुम्ही जॉब घेऊ शकता. एक्सपिरियन्स असेल, नसेल तर तुम्ही तो जॉब घेऊ शकतात 2 महिन्यामध्ये. तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर तुम्ही खर्च करायला रेडी असायला हवेत. ठीक आहे. 7वा क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यूसाठी कोणती तयारी करावी आणि CV अपडेट. तर हे जसं मी सांगितलं, बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर कंपनी रिसर्च तुमचा असायला हवा. जर तुम्ही तिकडनंच रिसर्च करून घ्यायचं कंपनीचं. जर तुम्ही इथे येणार असाल, तुमच्याकडे डेटा पाहिजे पूर्ण. ठीक आहे. तुम्ही तो कसा काढतात कसा नाही काढतात हे तुमच्यावरती डिपेंड आहे, कारण तुमची प्रोफाईलनुसार आहे. आता प्रत्येकाची प्रोफाईल बघून मला गाईड करायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला एक कॉमन इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे. तर कंपनी रिसर्च तुम्ही करून यायचं. प्रोफेशनल ड्रेसिंग वगैरे हे सगळं तुमचं CVमध्ये डिपेंड बेसिक असतं. इंग्लिश आली पाहिजे. बेसिक इंग्लिश आली पाहिजे. मिनिमम बेसिक इंग्लिश. हो. कारण इथे फक्त इंडियन्सच नसतात जॉब करायला. काही वेळेस इंटरव्ह्यू तुमचा फिलिपिन्स पण घेऊ शकतो, इजिप्शियन पण घेऊ शकतो, इमाराती पण घेऊ शकतो, नाही तर पाकिस्तानी पण घेऊ शकतो. तर त्यांचे जे इंग्लिशमध्ये डिफरन्स असा असतो की ते जे ॲक्सेंट असतात त्यांचे थोडं वेगवेगळे असतात. जसं की आता ते फिलिपिनीची इंग्लिश तुम्हाला माहिती असेल, ते थोडंसं वेगवेगळे असतात. आणि ऑब्व्हियसली पाकिस्तानीला हिंदी समजेल, पण इमाराती आणि फिलिपिन्सला हिंदी समजणार नाही. म्हणून ॲटलिस्ट बेसिक इंग्लिश तरी आली पाहिजे. बरोबर. कारण की खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी बघितलेलं आहे कमेंट्समध्ये आमच्या त्याच्यामध्ये जी इंग्लिश आहे त्याच्यामध्ये काही आहे, तिथे भरपूर जण असे की त्यांना इंग्लिशची स्पेलिंग येत नाही पण ते जॉब करतात. पण ते बेसिकली ते सगळे रेफरन्स थ्रू आहेत. रेफरन्स असेल तर इश्यू नाही आहे, पण जर आपल्याला स्टार्ट करायचं असेल शून्यापासून तर थोडीफार इंग्लिश आलीच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुबईमध्ये जॉब शोधताना कोणत्या चुका टाळाव्यात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला जर मी सांगतो, मुंबईमध्ये खूप सारे असे ऑफिसेस आहेत जे जेन्युन आहेत आणि जे आहेत ते काही फेक आहेत. तर माझ्याकडे लिस्ट आहे. त्या ऑफिसेसमध्ये जेन्युन काम होतं, पण ते लोक पैसे घेतात काही 42,000, 50,000, 60,000 असे घेतात. आता ते जे आहेत ते ऑफिसेस आहेत, एजंट नाही आहेत. ठीक आहे. तर तुम्ही जेन्युन तुम्ही तिथे येऊ शकता. आणि तुम्हाला जर ते ऑफिसेसची नावं हवे असतील तर तसंही कमेंट करा. आम्ही इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करू. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जे ऑफिसेस आहेत ते चार्जेस घेत नाही, कारण की त्यांना डायरेक्ट क्लायंट पैसे देतो. ठीक आहे. हे जे क्लायंट्स असतात तिथले सौदी अरेबिया, UAE, हे डायरेक्ट त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करतात. ते त्यांना पैसे देतात थर्ड पार्टी, आणि मग ते आपल्या डायरेक्ट फ्रीमध्ये हायर करतात. असे काही ऑफिसेस आहेत. फेक एजंटपासून दूर राहावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कारण की काही मी खूप सारे बघितले आहेत 2017-18 पासून केसेस आले आहेत की मेडिकलला जा 5,000 खर्च करतात, नंतर मग सांगतात की तुमचा विजायला वेळ लागतोय आणि तिकीट आता येते, असं करत करत ते 5,000 गेले, नंतर कॉन्टॅक्ट करत नाहीत. हे भरपूर जण आता व्हिडिओ बघून ते रिलेट पण करते. रँडम CV सेंडिंग आणि अनप्रोफेशनल ईमेल IDs. जर तुमचा CV आणि त्यांचं जे फाईल नेम असेल जर ते प्रॉपर नसेल, जसं की .1 असं काय जे असेल ते तुम्ही CV बनवताना आपलं जे नाव असतं, नाव, सरनेम, अंडरस्कोर देऊन आणि मग ते प्रॉपर बनवून .PDF किंवा तुमचं जे प्रोफाईल आहे नेम, सरनेम आणि तुमचं प्रोफाईल असंच बनवायचं. .प्रोफाईल, .PDF असंच, वर्ड फॉर्मॅटमध्ये नाही. आणि ईमेल ID वरती पण तुमचा एक प्रोफेशनल फोटो पाहिजे. त्याच्यानंतर CV मध्ये पण तुमचा एक प्रोफेशनल आपण फोटो टाकलं नाही पाहिजे. त्यांना CV ते करतील. ठीक आहे. तर हे सगळे 8 क्वेश्चन होते, ते सगळे कव्हर झालेले आहेत. जर तुम्हाला काही अजून वेगळे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकतात कमेंट्समध्ये, नाहीतर मी एक लिंक टाकून देईल, त्याच्यावरती तुम्हाला दोघं CV इंस्टाग्रामला टाकले तसं इथे फ्रेशरचा CV आणि एक्सपिरियन्सचा CV तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत राहू. ठीक आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ किती इन्फॉर्मेटिव्ह वाटला तेही कमेंट करून सांगा, आणि अजून काही क्वेश्चन असतील तर तेही सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. बाय. आणि ते बेल पण वाजून ठेवा, तर तुम्हाला लगेच बेल वाजले की आठवण येईल की आपल्याला जॉब बघायचा असेल, नाही तर तुम्ही